केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अमरावतीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। निरोगी वृद्धत्वासाठी योग ही यंदाची थीम आणि योग करा निरोगी राहा आणि आनंदी आयुष्य जगा हे घोषवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात सुमारे 2000 अमरावतीकरांनी सामूहिक योगाभ्यास केला। केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीनं रविवारी अमरावतीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यंदाचा योग दिनासाठी निरोगी वृद्धत्वासाठी योग ही थीम तर योग करा निरोगी राहा आणि आनंदी आयुष्य जगा हे घोषवाक्य निश्चित करण्यात आलं होतं। मोर्ची रोड येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित मुख्य जिल्हास्तरीय कार्यक्रमात सुमारे 2000 अमरावतीकरांनी एकत्र योग अभ्यास करून आरोग्याचा संदेश दिला। सकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ योग प्रसारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहभागी नागरिकांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासन, प्राणायाम आणि ध्यान साधना केली। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, SRPF, महानगरपालिका, शिक्षण विभाग, वन विभाग, जिल्हा होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, क्रीडा भारती तसंच जिल्ह्यातील विविध योग व क्रीडा संघटनाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी योग महत्त्वाची भूमिका बजावतो असा संदेश यावेळी देण्यात आला। जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला। बस इसका प्राणायाम के सेकंड राउंड में तैयार होते हैं। हर किसी पर ठीक कंधों के सामने इन आउट और विश्राम करें, आंखें बंद रखें। शरीर में जो भी संवेदनाएं हो रही है उस पर ध्यान दिया है।